शेती आली की कष्ट आलं का तर शेती इज इक्वल टू कष्ट. शेतकऱ्याला कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्टही शेतकऱ्याला करायचं लागतं. आता परिस्थिती अशी आहे की रानात तण इतकं उठलंय पण काढायला माणसं नाहीत. मग पप्पांनी मीच म्हणलं रोज सकाळी जाऊन 2 तास काढूया, किस्त निघल तेवढं निघल. पण पप्पाने मी निघल तेवढं नाही सगळं काढून टाकलं. का तर शेवटी आपण हाडाचं शेतकरी आहे. जरी आपण आत्ता उद्योगात उतरलो असलो, व्यवसाय करत असलो, तरी आपण शेती करायची काही विसरलेलं नाही. आणि माझ्या वडिलांची पहिल्यापासून मला शिकवण आहे की शेतीनंच आपल्याला वर काढलंय आणि शेतीच आपली सुरुवात आहे. त्यामुळे सुरुवात कधी विसरायची नसती. रानात तण आलेलं त्यामुळे सगळं तण काढून बाहेर काढायचं नियोजन लावलं. त्याचबरोबर छोटं तण पण उगवलेलं. आता म्हणलं त्याला औषध मारू. त्यावरून आम्ही दुसऱ्या रानात निघालेलो. तुम्ही म्हणशीला एवढं पॅक का झालेलं असतं, इतकं कापतंय की काय बोलायचं काम नाही. पण आपल्याला पर्याय नाही हो, शेवटी शेती आहे केलीच पाहिजे. तरी इतकं पॅकून इतकं कापलेलं. मग मी पप्पा दुसऱ्या रानात गेलो, तिथं बघतोय तर काय सगळ्या रानात पाणीच साठलेलं. का तर त्या रानाला निचराच नाही आणि सगळ्या वरच्या रानवाल्यांचं पाणी आपल्या रानात येते. आता सगळी शेतकरी ती तर पाणी कुठं सोडणार असं